तर काल प्रभूजींनी सांगितलं की शनिवारचं लेक्चर हे जनरल लेक्चर असतं आणि आज रविवारचं जे सकाळचा भागवतम क्लास असतो तो फिलॉसॉफी ओरिएंटेड क्लास असतो. तर मी याच्यावरती थोडं विचार करत होतो, कॉन्टेम्प्लेट करत होतो. फिलॉसॉफी बोलायची आहे, खूप अवघड आहे. मी आरशात बघितलं स्वतःला आणि मला जे काही वाटलं ते आज मी बोलण्याचा प्रयत्न करेन. कारण फिलॉसॉफी, कारण इस्कॉनमध्ये आपण आलो आहोत ना प्रभूजी, माताजी, तर या ठिकाणी येणारा प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक भक्त हा एवढ्या हायर लेवलला आहे, खूप उच्च स्तरावर आहे भक्तीच्या. कारण तो एकदा जरी मंदिरात आला ना तर तो साधारण व्यक्ती नाही आहे, खूप महान आहे. आणि अशा महान भक्तांसमोर मला आज काही बोलायचं आहे, तर ही माझी परीक्षा आहे. तर मी प्रयत्न करतो की प्रभुपादांची, गुरु महाराजांची आणि वैष्णवांची इच्छा पूर्ण करण्याचा. तर हा जो श्लोक आहे, या श्लोकामध्ये प्रभुपाद सांगतायत की, म्हणजे तात्पर्यामध्ये प्रभुपाद सांगतायत, तसं हे कोण सांगितलेलं आहे? शुकदेव गोस्वामी परीक्षित महाराजांना सांगतायत की जेव्हा गजेंद्र आहे हाती, तो भगवंतांची जेव्हा मगरीने त्याचा पाय पकडलेला आहे, आपल्या सगळ्यांना ती स्टोरी माहिती आहे, मगरीने त्याचा पाय पकडलेला आहे आणि त्याला कोणीच मदतीला येत नव्हतं, त्यावेळेस त्याने भगवंताची आराधना केली. आणि काय केलेलं आहे? भगवंताची आराधना केलेली आहे. आणि असं म्हणतात ना की एकदा जरी भगवंताचं नाव मनातून घेतलं, दॅट इज ट्रू, हे एक त्याचं उदाहरण आहे की एकदा जरी हृदयातून भगवंताचं नाव घेतलं तरी भगवंत तुमची वाट बघतायत. गजेंद्राचं खूप छान उदाहरण आहे. पूर्ण आयुष्यभर मदमस्त राहिला तो, त्याला जे काम करायचं ते करत राहिला, कारण राजा होता, भरपूर राण्या होत्या, त्याच्या सख्या होत्या. पण शेवटी जेव्हा त्याला लक्षात आलं की हे माझ्या काहीच कामात येत नाही आहेत, आणि पहिल्या जन्मात त्यांचे जे कार्य होतं इंद्रद्युम्न महाराज, तर त्या पॉझिटिव्ह ॲटिट्यूडमुळे, त्या भक्तीमुळे त्यांना भगवंताचं स्मरण झालं आणि त्यांनी जोरात विष्णूंचं स्मरण केलेलं आहे. हरे कृष्णा, जोरात म्हटलेले आहेत ते, आणि ते कमलपुष्प अर्पण केलेलं आहे. आणि साक्षात भगवंत त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि वर्णन येतं भाषांतरामध्ये की साक्षात स्वरूपात, ज्या स्वरूपात ते आहेत त्या स्वरूपात ते कुठं गेलेले आहेत? वैकुंठात परत गेलेले आहेत भगवंताच्या सोबत. असे किती उदाहरणं आपल्याला माहिती आहेत. ह्या बॉडीने वैकुंठात गेलेले किती उदाहरणं आहेत. बॉडीने वैकुंठात गेलेले तुकाराम महाराज, पुन्हा गजेंद्र, ध्रुव महाराज, व्हेरी गुड, अजून नारद मुनी. खूप कमी भक्त आहेत प्रभू ज्यांना हे सौभाग्य की भगवंत स्वतः घेऊन जात आहेत, चलो मेरे साथ. आणि फक्त एकदा नाव घेतल्यावर
मग फरक आहे का? आपण कधी कधी आता ब्राह्मण दीक्षा झाली है ना, एखाद्याला गर्व येतो, अहंकार येतो की मी भक्तीमध्ये 10 वर्षापासून आहे, मी भक्तीमध्ये 15 वर्षापासून आहे. आम्ही काय इथे पाट्या टाकतो का? मी काय, एखादा भक्त नवीन आलेला असतो, 5 दिवस 10 दिवस 1 महिना हार्डली येत असतो. कोण ठरविल की कोणाचं पारड जड आहे? इट्स व्हेरी डिफिकल्ट. काहीच माहीत नाही प्रभू कोणाला की मागच्या जन्मामध्ये तो कोण होता. आणि कदाचित असं असू शकतं की तो येणारा भक्त जो आहे तो इतका उच्च कोटीचा भक्त असेल गजेंद्राप्रमाणे की त्याच्या एका नामाने सुद्धा भगवंत इथे नृत्य करायला लागतील. काय सांगता माहीत नाही प्रभूजी. वी कॅन नॉट जज. त्यामुळे सगळ्यात यामधनं आपल्याला हे शिकायचं आहे की भक्त जेव्हा भक्तामध्ये राहतात ना, तेव्हा कंपॅरिझन, सुपरलेटिव्ह, काय म्हणतो, कोणत्या कोणत्या डिग्रीचे, कंपॅरेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह है ना, ह्या डिग्रीज असतात है ना. तर आपण भक्तांमध्ये या डिग्रीज नाही पाहायला पाहिजे. कधी कधी काय होतं, व्यक्ती स्वतःच्या आवेशातून दाखवून देतो की आय एम सुपरलेटिव्ह. तो सुद्धा अपराध आहे. अपराध आहे, कळत न कळत तो सुद्धा अपराध होतो. पण गजेंद्राच्या ह्याच्यातून लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की कोणीही उच्च कोटीचा भक्त असू शकतो. पुन्हा दुसरी शिकवण काय भेटते याच्यातून? याच्यातून एक गोष्ट लक्षात घ्या की बऱ्याच वेळेस आपण या भौतिक जगतात वागतो ना, त्यावेळेस आपल्याला असे लोकही मिळतात की जे सांगतात की मुक्ती म्हणजे काय, काय मुक्तीची व्याख्या. आता बघितलं तर बरेच लोक काय सांगतात की मुक्ती म्हणजे भगवंतामध्ये विलीन होऊन जाणे, ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होऊन जाणे मुक्ती. पण या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे की भगवंत स्वतः आले आणि सारोप्य मुक्तीचं वर्णन या ठिकाणी आहे. म्हणजे साक्षात भगवंतासारखं शरीर प्राप्त झालेलं आहे त्या गजेंद्राला, आणि गजेंद्र त्या स्वरूपामध्ये कुठे गेलेले आहेत? वैकुंठात गेलेले आहेत. मुक्ती आहे, विलीन होण्याची पण मुक्ती आहे. पण भागवतमध्ये जिथे कुठे मुक्तीचा उल्लेख येतो मग तर त्या ठिकाणी मुक्ती म्हणजे सारोप्य मुक्ती. म्हणजे काय की जी आपल्याला सुद्धा अचीव करायची. सारोप्य मुक्ती आणि नॉर्मल मुक्ती याच्यामधला फरक काय? तर नॉर्मल मुक्ती जी आहे, जे लोक डिफाईन करतात ब्रह्मज्योतीत विलीन होणे, त्याच्यामध्ये व्यक्ती अडकून राहतो. थोडक्यात म्हणजे वेटिंग लिस्टला असतो तो भगवंताची. कारण या जीवाचा उद्देश काय? प्रत्येक जीवाचा उद्देश काय? परमात्म्याची सेवा करणे. आत्म्याचा उद्देश काय? परमात्म्याची सेवा करणे. जर त्याला परमात्म्याची सेवा नाही करता आली तर त्या आत्म्याच्या एक्झिस्टन्सचा काहीच फायदा नाही. कारण हे खूप मोठी बॉन्डिंग आहे. जर तो आत्मा परमात्म्याच्या सेवेत राहिला तरच त्या आत्म्याला असण्याला उद्देश आहे. पण तो आत्मा जर ब्रह्मज्योतीत विलीन होऊन फक्त मला काहीच करायचं नाही तर त्याच्या असण्याला अर्थ आहे का? नाही. पण सारोप्य मुक्ती सांगते की जेव्हा आपल्याला शरीर प्राप्त होतं आणि आपण भगवत धामात जातो त्यावेळेस आपल्याला भगवंताची सेवा करण्याची पुन्हा संधी प्राप्त होते. बघा मी वर्ड यूज करतोय पुन्हा, कारण आधी नव्हती अशी नाही. आपल्याला आधीसुद्धा आपण आधी वैकुंठातच होतो आणि भगवंताची सेवा करत होतो, पण पुन्हा खाली आलो.
आणि पुन्हा ती संधी प्राप्त आपल्याला होईल. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला कोणत्या मुक्तीची आशा करायची आहे? सारोप्य. आता कोणती गोष्ट आहे की जी आपल्याला मुक्त होण्यापासून अडवते? बरोबर आहे. मुक्त होणे, या भौतिक जगतातून मुक्त होणे, याच्यापासून कोणती गोष्ट अडवते आणि कोणती गोष्ट त्या गोष्टीला सपोर्ट करते? एकच आहे, ज्याला 5 विकार म्हणतात ना. कोणते कोणते आहेत 5 विकार? काम, क्रोध, लोभ, मोह आणि अहंकार किंवा मत्सर, द्वेष. हे 5 विकार आहेत. हे 5 विकार काय करतायत बघा. हे 5 विकार बऱ्याच ठिकाणी असं सांगितलं जातं की माणसाने या 5 विकारापासून सुटकारा पाहिली. पण जीव जो आहे ना, हा 5 विकाराशिवाय राहू शकत नाही. लक्षात घ्या. कारण हा जो जीव आहे ना, हा कंडिशनिंग आहे. तर व्यक्तीनं काय केलं पाहिजे बघा. हे जे 5 विकार आहेत, काम, हे तर सगळ्यांना माहीत, फिलॉसॉफी, काही सांगायची गरज नाही. पण या 5 विकारांना आता आय हॅव अ क्वेश्चन. या 5 विकारामध्ये सगळ्यात डेंजर कोणता आहे? अहंकार, लोभ, काम, क्रोध. तर सगळ्यात डेंजर आहे, सगळ्यात अवघड आहे, तो म्हणजे अहंकार, मत्सर. कसा? कारण काम हा जो विकार आहे ना प्रभू, काम म्हणजे कोणी त्याला पुरुषाविषयी, परस्त्रीविषयीचं आकर्षण यालाही म्हणू शकतो, किंवा इच्छा यालाही सुद्धा म्हणता येईल की काम. तर हा जे काम हा जो गुणधर्म आहे हा व्यक्तीमध्ये आहे. पण या काम वासनेला, या इच्छेला जर आपण भगवंताच्या भक्तीमध्ये जर लावलं तर ती काम, ती इच्छा ही भगवंताच्या सेवेमध्ये आपण लावू शकतो. हा जो विकार आहे ना, हा भगवंताच्या सेवेमध्ये आपल्याला लावता येतो. पण आपली इच्छा कशी असते? आशा याये दासा ते दास हसन्ति सर्व लोकस्य. आशा येषां दासी तेषां दास हसन्ति सर्व लोक. आपला प्रॉब्लेम काय आहे? आपण लोकांची इच्छा करत बसलोय. आपली इच्छाच अशी आहे, आशा आहे दासा, की जे आपली इच्छा अशी आहे की आपण लोकांचे त्या इच्छेमुळं दास बनत चाललेलो, गुलाम बनत चाललेलो आहोत. पण जे आशेवर प्रभुत्व प्राप्त करतात, इच्छेवर प्रभुत्व प्राप्त करतात आणि त्या इच्छेला भगवंताच्या सेवेत लागतात, ती इच्छा त्या भक्ताची दासी बनते. आणि भक्ताला ओढून भगवंतापाशी नेण्यासाठी कोण मदत करतं? तर ती इच्छा मदत करते. तरी इच्छा जेवढी वाईट आहे ना, तेवढी छान पण आहे बरं. फक्त डायरेक्शन चेंज करायचं आहे. कुणीकडे करायचं आहे? भगवंताकडे करायचं आहे. जी पण इच्छा करायची ती भगवंतासाठी करायची. अल्टिमेट. दुसरं काय? क्रोध. क्रोध हा वाईट आहे. बघतो आपण संसारामध्ये रागाने सगळा नाश झालेला आहे. पण तुम्हाला माहिती आहे, जेव्हा हनुमानजी माता सीतेला आणण्यासाठी गेले होते आणि त्यावेळेस
त्यांनी बघितलेलं आहे. तोपर्यंत त्यांनी माता सीतेला बघितलेलं नव्हतं. आणि त्यांनी बघितलेलं आहे की त्या अशोक वाटिकेमध्ये माता सीता एका दासीच्या स्वरूपात बसलेल्या आहेत. विचार करा तुम्ही की जी अयोध्येची राणी आहे आणि तिच्या आजूबाजूला त्या राक्षसनी पहरा देत आहेत, तिच्यावर वास ठेवत आहेत. आणि हनुमानाने पाहिलं की त्या सीतामाताच्या डोळ्यांमध्ये अश्रू आहेत. त्या प्रभू रामांचं स्मरण करतायत, दुःखात आहेत. त्यावेळेस हनुमानजी असं म्हटले का की भक्ताला राग नाही यायला पाहिजे. अत्यंत क्रोधित झालेले आहेत ते. एवढा क्रोध त्यांना आलेला आहे की त्या अशोक वाटिकेमध्ये जे झाड होते ना, एकनाथ भागवत म्हणजे भागवतावरती बऱ्याच ऋषीमुनींनी टीका केलेली आहे ना, चंबल मुनींनी पण केलेली आहे. त्यानंतर एकनाथी भागवत म्हटलं जातं. नाव ऐकलेलं आहे तुम्ही हे ना? तर बऱ्याच जणांनी अशी टीका केलेली आहे. तर एकनाथी रामायण पण आहे, चंबल रामायण पण आहे, एकनाथ स्वामींनी पण केलेलं आहे, तुलसीदासांनी पण रामायणावरती टीका केलेली आहे. अशा नाना प्रकारच्या आपण काय करतो, बऱ्याच वेळेस कम्पॅरिझन करतो है ना. वाल्मिक मुनींचं तर आहेच, पण वी शुड नॉट कम्पेअर. कारण आपली ती लेवल आहे का? आपली लेवल नाही आहे. तर बऱ्याच वेळेस काय करतात भक्त लोकसुद्धा है ना, ही स्टेटमेंट पास करण्याच्या अगोदर मी वैष्णवांना प्रणाम करतो की बऱ्याच वेळेस कम्पेअर करतात की हे बोगस आहे, विदाऊट अंडरस्टँडिंग द इम्पॉर्टन्स, विदाऊट अंडरस्टँडिंग की ते जे महान भक्त होऊन गेले ना, की त्यांच्या चरित्राविषयी न समजता ते काय करतात, सरळ स्टेटमेंट पास करून देतात की हे बरोबर आहे, हे वाईट आहे. इट्स नॉट लाईक दॅट. वी डोंट हॅव ऑथॉरिटी. कारण हिज होलीनेस राधानाथ स्वामी महाराज जेव्हाही यात्रेमध्ये जातात, साऊथ इंडिया यात्रा असो, आय हॅव सीन, जेव्हा कोणी ऋषीमुनी किंवा दुसरे आचार्य जेव्हा त्यांना भेटतात, ते त्यांना तेवढाच रिस्पेक्ट देतात जेवढा ते इस्कॉनमधल्या वैष्णवांना देतात. तर या गोष्टी आपल्या आचार्यांपासून, आपल्या गुरु महाराजांपासून आपण शिकल्या पाहिजे. वी शुड नॉट डिसऑनर. हां, आपल्याला नाही वाचायचं ती गोष्ट वेगळी आहे, दॅट इज डिफरंट थिंग. बट वी शुड नॉट मेक कमेंट ऑन सच कमेंट्रीज. तर तसं एकनाथ रामायणमध्ये वर्णन येतं की जेव्हा त्या अशोक वाटिकेमध्ये जे फुलं होते ना, तर ते फुलं पांढऱ्या कलरचे होते. पण हनुमानजींना ते फुलं कसे दिसत होते? लाल दिसत होते, लाल. का? कारण क्रोधामुळे त्यांच्या डोळ्यामध्ये रक्त उतरलं होतं. हा जो क्रोध आहे ना, हा क्रोध कोणासाठी होता? भगवंतासाठी होता, भगवंताच्या सेवेसाठी होता, सीतामाताला होणाऱ्या दुःखासाठी होता. जेव्हा इथे राधा दामोदर भगवंत आहेत, आपण रोज येतो, आपण बघतो की भगवंताला फुलं कोणते अर्पण केलेले आहेत, भगवंताच्या अंगावरती ड्रेस कोणता आहे, भगवंत कसे बसलेले आहेत, भगवंताला भोग कधी लागतो आहे. कधी कधी विचार केला पण पाहिजे की मी काय करतोय. स्वतःवर पण क्रोध आला पाहिजे की मी काय करतोय. सुधीर प्रभू, विकी प्रभू, सुबोध प्रभू, नाना प्रकारचे भक्त आहेत जे या ठिकाणी अर्ली मॉर्निंग येतात. तुम्ही सगळेच जमता येता, पण आपण सुद्धा विचार केला पाहिजे की मी काय करतोय त्या राधा दामोदरांसाठी. स्वतःला थोडंसं क्रोध आला पाहिजे स्वतःवरती. तर क्रोध ही गोष्ट वाईट नाही आहे, पण ती क्रोध जर पॉझिटिव्हली आपण भगवंताच्या सेवेत लावली तर क्रोध खूप छान आहे. लोभ,
ना. लोभी असणं वाईट आहे, ॲग्री. पण तो लोभ भगवंतासाठी जर असेल, मला भगवंताला प्राप्त करायचं आहे, मला आज 16 माळा ब्रह्ममुहूर्तात कंप्लीट करायच्यात, हा लोभ आहे, असावा की नाही? मला आज भगवंताचा प्रसाद खायचा आहे. काल एका माताजींनी काय काय दिलं, ते आईस्क्रीम स्पॉन्सर केलं आहे ना. आईस्क्रीम त्यांनाही आवडत असते, है ना. जी गोष्ट स्वतःला आवडते ना तीच गोष्ट माणसं हा जनरली 99% की जी स्वतःला आवडतं ना व्यक्ती ते स्पॉन्सरसुद्धा करतो. म्हणजे ती गोष्ट, जी गोष्ट मला आवडत नाही ना ती गोष्ट मी मंदिरामध्ये किंवा कुठं दान करण्याचा विचार खूप क्वचित करेल. म्हणजे असं, म्हणजे खाण्यापिण्यामध्ये सुद्धा. समजा मला जर गुलाबजामुन आवडतात ना तर मी सजेस्ट करेल, प्रभूजी फेस्ट में मैं स्पॉन्सर करता हूँ, गुलाबजामुन बनाओ, है ना. कारल्याची भाजी बनवा मी नाही सांगणार, कारण मला नाही आवडत. दिस इज नॅचरल. पण हा जो लोभ आहे हा भगवंताच्या भक्तासोबत शेअर करण्यात लावला तर ही खूप चांगली गोष्ट आहे. जेव्हा लोभ येणं या भौतिक जगतात येत, वी आर अ पार्ट ऑफ दिस कलियुगा. सिस्टम में रह के सिस्टम से अलग होना पॉसिबल ही नहीं है प्रभु. हम सिस्टम का पार्ट है. तो ये कलियुग में है तो कलियुग के गुणधर्म हमारे अंदर रहेंगे, ते राहणारच. पण त्या गुणधर्मांना आपल्याला फक्त डायरेक्शन द्यायचं आहे की भगवंताच्या सेवेत कसं लावता येईल. मोह कोणाला नसतो, है ना. अरे मुलगा जेव्हा नोकरीला लागतो ना तेव्हा त्याचं चालू होतं कॅल्क्युलेशन, माझं लग्न असं झालं पाहिजे, मला सॅलरी किती आहे, 50,000 रुपये महिना, मग मी घर कधी बांधेल, अजून 5 वर्षानंतर, 2 वर्षानंतर, 2 वर्ष आईची सेवा करतो, वडिलाची सेवा, त्याच्यानंतर घर असं बांधेल, मग घर असं बांधेल, घरामध्ये ही रूम असेल, ती रूम असेल, एक बेडरूम असेल, है ना. लाविश मोह, हा सगळा मोहाचा प्रकार आहे. पूर्ण मोहाप्रती तो प्लॅन करतो. पण तोच मोह जर भगवंताच्या सेवेत लावला तर मंदिर अजून अर्धच झालेलं आहे, तो पार्ट बाकी आहे. काय करता येईल, कसं करता येईल. इथे गटुडा सुबोध प्रभू मला सांगत होते की त्या दिवशी मी बघितलं होतं, आय स्टील रिमेंबर. मी अजूनही प्रवचन देताना प्रभूजींचे उदाहरण देतो की मी बघितलं होतं, एक वेळेस मी आलो होतो आणि प्रभूजी आणि त्यांची मुलगी स्वतः ते गाजर गवत काढत होते इथं. आणि मी त्यांना विचारलं होतं की प्रभूजी, तर म्हणे प्रभूजी भगवंतासाठी करावंच लागेल. तर ही जी जागा आहे ही साफ करणं, आपण बऱ्याच गोष्टी बघतो की हे पडलेलं आहे, ते पडलेलं आहे, बऱ्याच गोष्टी. काल मी पाहिलं की आमचे प्रभूजी ते जे बेसिंग आहे ना त्यात घाण आपण प्लेट धुतो आणि काय होतं, ते घाण साचलेले असते. आपण आपली फक्त प्लेट धुवून तिथून निघून जातो. म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपण आपली प्लेट धुतली म्हणजे आपण भक्ताचं कर्तव्य पार केलं. पण मी काल पाहिलं प्रभूजी काल त्या ठिकाणी ते पूर्ण काढत होते, साफ करत होते, है ना, त्यांची प्लेट धुतल्यानंतर. हा मोह आहे की भगवंताचं घर कसं सुंदर बनवता येईल, भगवंतांचं मंदिर कसं सुंदर बनवता येईल, हा मोह असला पाहिजे. तुम्ही बघा तुमच्या जीवनामध्ये ट्रान्सफॉर्मेशन येईल. हे 4 गुण जे आहेत ना, काम, क्रोध, लोभ आणि मोह, हे आपल्याला भगवंताच्या सेवेत लावता येतात. फक्त मी सांगितलं डेंजर कोणतं आहे, मत्सर, अहंकार.
बहुत डिफिकल्ट आहे प्रभू. याला तुम्हाला भगवंताच्या सेवेत नाही लावता येत. म्हणजे तुम्ही कोणत्याच अँगलनं असं म्हणू शकत नाही की मी माझा मत्सर भगवंताच्या सेवेत लावतो, माझा अहंकार लावतो. हा तुम्हाला जड़ से निकालना पड़ता है. इथं हृदयात बसलेला आहे ना, तो काढून टाकल्याशिवाय पर्यायच नाही. 4 विकारांनी आपण जगणार, पण सगळा इफर्ट करायचा कशासाठी की हा जो अहंकार मत्सर आहे ना, हा आपल्या हृदयातून गेला पाहिजे. हा एवढा डेंजरस आहे. तो रावण कमी ताकदवान नव्हता, त्याच्याकडे कमी सुंदर पत्नी नव्हती, खूप सुंदर पत्नी होती हो, मंदोदरी काय साधी नाही. पण फक्त मत्सर की रामाजवळ सीता काय, सीता रामाचीच का, हा मत्सर भावला त्याला. कंस काय कमी ताकद नव्हता, पण मला मारणार कसा मारू शकतो, मला मारणारा अहंकार, मुझे कौन मार सकता है, चल मैं उसको पिटक दूंगा. केला ना भगवंताशी. शिशुपाल काय करत होता, रुक्मिणी माताने जेव्हा पत्र लिहिलं होतं ना, त्यात लिहिलं होतं शिशुपाल नवरा मी नवरी, कृष्ण नवरा मी नवरी. आता तुम्ही म्हणता नाही काय लिहिलंय, शिशुपाल नवरा मी नवरी, कृष्ण नवरा मी नवरी. त्याचा अर्थ असा की शिशुपाल नवरा, जर शिशुपाल वर म्हणून असेल, कारण रुक्मिणीने चयन कोणाचं केलं होतं, शिशुपाल. जर शिशुपाल नवरा असेल तर मी न वरी म्हणजे मी वरणार नाही. म्हणजे मी त्याला वरणार नाही. बघा मराठी खूप सुंदर आहे. आणि कृष्ण नवरा मी नवरी, जर कृष्ण नवरा असेल तर मी ॲक्सेप्ट करते नवरी म्हणून. तर हा शिशुपाल जो आहे त्याचाही अंत झालेला आहे. भगवंताने कमी चान्स दिला का त्याला, नाही, खूप चान्स दिला सुधारण्याचा. पण मत्सर, द्वेष करायचा तो भगवंताचा, की असंच का तसंच का. दुर्योधन कितीतरी पट चांगला होता, तो भगवंताचा रिस्पेक्ट करायचा, द्वेष नव्हता करत. लक्षात ठेवा, तो द्वेष नव्हता करत. पण हा ना, हा गडबड करून टाकायचा. म्हणून शिशुपालला भगवंताने सगळ्यांच्या समोर मारलेलं आहे, कारण भगवंताला ती गोष्ट आवडतच नाही. बाकीच्या सगळ्यांना चान्स दिला भगवंताने, पण शिशुपालला डायरेक्ट कट सगळ्यांच्या समोर, की मला हे आवडत नाही रे बाबा, खट है ना, आगे का महाभारत कंटिन्यू करो. है ना, महाभारत भगवंतानेच केलेलं आहे सगळं. पण हे मत्सर भगवंताला पटत नव्हतं. त्यामुळे हा मत्सर जो आहे ना, हा आपल्याला आपल्या हृदयातून काढून टाकायचा. कारण जर बघितलं तर मत्सर हा अहंकार, द्वेष, आपण त्या लेवलला नाही आहेत की भगवंतापाशी मत्सर करू. कारण आपल्यामध्ये खूप चांगले गुण आहेत, आपण भगवंताच्या सोबत होतो है ना. आणि त्या मत्सरामुळे इथं आलेलो, ती गोष्ट खरी आहे. पण आपल्याला ते रिअलायझेशन झालेलं आहे की चूक झालेली, आणि आपण भगवंताकडे जातो आहे. बरोबर आहे. कारण इथे येण्याचं कारण काय होतं की भगवंत वृंदावनामध्ये भगवंत झोपलेले असायचे है ना, नाना प्रकारचे भक्त त्यांचे पाय चेपायचे. तर अशी इच्छा की माझे पण पाय चेपले पाहिजे कोणी, त्यामुळे ते आपण नाही आलो. इच्छा केली, भगवंत हसायचे. आपण जेव्हा इच्छा करतो ना गोलोक वृंदावनात, तेव्हा भगवंत हसतात. भगवंत बोलतात ठीक आहे. आपल्याला जेव्हा राग येतो ना, भगवंताचेच पाय दाबायलेत, माझ्या नाही. भगवंतालाच एकदम माखन बिखन, मला काऊन नाही. भगवंत हसतात, कारण ह्या लीला केलेल्या आहेत भगवंतांनी. तुम्ही बघा, जेव्हा मधुमंगल आहे ना, भगवंतासाठी आणलेलं माखन आहे ना, स्वतः चोरून खायचं.
कृष्णाला का मी खाणार मी खाणार है ना. म्हणजे ते काय करायचे, थोडा राग पण करायचे, थोडा मोह करायचे, लोभ करायचे की मी प्रसाद खाणार, मीच खाणार, भगवंताला नाही देणार, असं करायचे. पण 4 विकार होते, 5वा विकार नव्हता. ते भगवंताचा द्वेष कधीच करत नव्हते. गडबड आपण वृंदावनात, गोलोक वृंदावनात काय केलेली माहिती आहे का, की आपण इच्छा केली, आपण लोभ केला, पण त्या लोभाला पुढं मत्सरमध्ये कन्वर्ट केलं, की आपण द्वेष करायला लागलो भगवंताचा तिथं. हे काय असं, मला पण तर चतुर्भुज रूप आहे, मी पण भगवंतासारखाच दिसतो, मग मी का नाही. आणि जेव्हा हा भाव आपल्या मनात आला तेव्हा भगवंत म्हणले कट, गोलोक वृंदावन से पत्ता कट, है ना. शिशुपाल का कैसा पत्ता कट किया था, कट, चल जा तिहाड़ जेल में. आलो आपण इथं. आणि आपल्याला ते रिअलाईज झालं की भगवंताची कृपा बघा, काल सांगितलं ना मी, महावदन्य आहे. ती कृपा आहे की भगवंताने आपल्याला रिअलाईज करून दिलं की तुझं कुठं चुकलेलं आहे, आणि त्या कृपेमुळे आपण भगवंताची शरण घेतोय. दॅट इज व्हेरी ट्रू. पण ते सेवा करत असताना आपण भगवंताप्रती मत्सर नाही करत, पण कोणाप्रती करतो, भगवंताच्या भक्ताप्रती. आणि भगवंत अजून जास्त दुःखी होतात. आसमान से गिरे खजूर में अटक गए. म्हणजे विचार करा की कुठे मत्सर नाही करत. इवन भक्तीमध्ये आहे ना, जेवढा जेवढा आपण प्रोग्रेस करतो ना, तर हा जो मत्सर आहे ना सगळ्यात डेंजरस आहे. हा व्यक्तीवर असा अटॅक करतो की प्रत्येक ठिकाणी माणूस ईर्ष्या करायला लागतो, ईर्ष्या, द्वेष. कारण खूप भयानक आहे हा, खूप भयानक. हा काय करतो, एखादा भक्त छान कीर्तन करत असेल ना, त्याला जर सांगितलं की मॉर्निंग मंगल आरती करायची, तर एखाद्याच्या मनात येऊ शकतं की व्हाय नॉट मी, माझा आवाज पण तर किती कोकिळेसारखा आहे ना, हाच भक्त का. कधी कधी मंदिर, तुम्ही हे बघा की आरती चालू असताना काही काही भक्तांचा काय गुणधर्म असतो माहिती आहे का, ते काय करतात, आरती चालत असते, ॲक्च्युली एक जण लीडर असतो है ना, आणि तो लीड घेत असतो, चेतो दर्पण मार्जनम भव महा, एक लीडर असतो, आणि बाकीचे त्याला फॉलो करत असतात. भलेही सोबत म्हणत असतात, पण त्यातल्या त्यात एक जण लीडर असतो. कुठेही नियम आहे असं, सगळेच सोबतच म्हणतात, पण एक लीड असतो. म्हणजे जो टोन घ्यायचा किंवा ज्या पद्धतीनं फॉलो करायचं ते त्याच्यानुसार चालत असतं. पण एखादा काय असतो की त्याचा लीडचा रोल जरी नसला तरी तो त्याच्या अगोदर ते सेंटेन्स पूर्ण बोलण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे पुढचा कडवं जे आहे ना, तो थोडा फास्टमध्ये घेण्याचा प्रयत्न करतो की आय नो धिस, आय नो धिस. हा एक ईर्ष्याचा प्रकार आहे की ज्याला जी सेवा दिलेली आहे ना, ही सटल लेवलला बोलतो मी, असं होतं की मी नाही करू शकत का. एखादा कोणी ड्रामा बसवतो लहान मुलांचा, त्याविषयी मी बघितलं, गौर पौर्णिमेला ड्रामा बसवतो. मग ते ड्रामा बसवला, याच्यापेक्षा चांगला मी बसवला असता है ना. ह्याच्यात काय, याच्यात हे नाही बरोबर, याच्यात ते नाही बरोबर. कुठे नाही होत प्रभूजी. कुक असतात ना, कुक, 2 कुक, एका कुक समोर जर सांगितलं की XYZ कुकनं मस्त प्रसाद बनवला होता, तर त्याच्या अंगात त्याला कसं तरी वाटायला लागतं है ना. माझी स्तुती का नाही, ईर्ष्या. स्तुती करणं हा वेगळी गोष्ट आहे,
पण मनामध्ये दुसऱ्याची स्तुती केल्यानंतर मनामध्ये जो भाव आहे ना, याला म्हणायचं ईर्ष्या. आणि ही जी ईर्ष्या आहे ना, इतकी डॅमेजिंग आहे जागोजागी, की प्रभूजीच प्रवचनला का, मी का नाही, हा ईर्ष्येचा प्रकार आहे. वाय नॉट हिम, वाय नॉट मी. लेट द ऑथॉरिटीज डिसाईड. हे कोणाला डिसाईड करू द्या, जे ऑथॉरिटी आहेत. लेट हिम डिसाईड. आपण जेव्हा आपल्या लेवलला हे सगळं विचार करायला लागतो, तेव्हा कळत नाही माणसाला, पण तो ईर्ष्येमध्ये एवढा बरबरटून जातो ना. आणि कॅरममध्ये जशा स्ट्रायकरनं टाक करून ती गोट आऊट होते, त्या पद्धतीने कधी आपण ह्या ईर्ष्येच्या स्ट्रायकरने भक्तीमधून आऊट होऊन जाऊ कळणार पण नाही. आणि हा भयानक रोग आहे ईर्ष्या. कारण जर आपण बघितलं तर भरपूर गोष्टी आहेत तसं बोलता येतील, पण I have seen the brahmacharis. I will not take the name. पण एक ब्रह्मचारी, आता ब्रह्मचारी म्हणजे कोण, सॅफ्रॉनमध्ये कोण करतोय, भगवंताची सेवा करतोय, डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे हो भगवंताशी, है ना. पण त्याने एका प्रवचनमध्ये महाराजांचं ऐकलं की इस्कॉन डिओटीज आर फ्री लेबर्स. काय वर्ड ऐकला, फ्री लेबर्स. महाराजांचा सांगण्याचा उद्देश खूप वेगळा, की फ्री लेबर्स इन द सेन्स भगवंताची सेवा करण्यासाठी त्यांना कोणतीच इच्छा नसते, कोणतीच आशा नसते. बट ही टूक इन अ डिफरंट वे. आज ते ब्रह्मचारी आश्रममध्ये नाही आहे तो व्यक्ती, त्याने तो शब्द पकडून घेतला की हाऊ ही कॅन से दॅट आय एम अ फ्री लेबर. आणि ईर्ष्या कन्वर्टेड इन टू द द्वेष, है ना. द्वेष इतका डेंजर आहे ना की कळत पण नाही. त्यामुळे मी मागच्या एका प्रवचनामध्ये सांगितलं होतं की पोह्यामधल्या कोणी शेंगदाणा असतो, कोणी नमक असतो. प्रत्येक भक्त मिरचीसारखा असतो, कोणी हळदीसारखा असतो. प्रत्येक भक्त जो आहे ना प्रभूजी, त्याच्या आपापल्या वेगवेगळ्या क्वालिटीज आहेत. आणि त्या क्वालिटीजनुसार त्या भक्ताला प्रमोट करणं किंवा त्याने तशी सेवा करणं हे भगवंताला खूप आवडत असतं. पण जेव्हा तो भक्त त्याची ती क्वालिटी सोडून दुसऱ्या क्वालिटीजमध्ये किंवा दुसऱ्या भक्तांच्या सेवेमध्ये नाक खूप असतो, त्याला म्हणायचं ईर्ष्या, त्याला म्हणायचं द्वेष. हे कळत न कळत होत असतं प्रभू. आणि हे अशा पद्धतीनं होतं की त्या भक्ताला असं वाटत असतं की असं केल्यामुळं मी त्याला कॉम्पीट करेल, मी आय एम अ सो कॉल्ड सिनियर, असं पण वाटतं कधी कधी. पण त्याचा रास होऊन जातो, रास. दॅट इज ॲब्सोल्युटली ट्रू. मी जेव्हा भक्तीमध्ये नवीन आलो होतो ना, नवीन त्यावेळेस श्यामानंद प्रभू राधा गोपीनाथ मंदिरला लेक्चर देत होते. आय स्टील रिमेंबर. आणि प्रवचन झाल्यानंतर ते विचारतात की कोणाला काही प्रश्न आहे का. तर मी एक प्रश्न विचारला होता की प्रभूजी, इस्कॉनमध्ये ब्राह्मण दीक्षा ही वरच्या लेवलची आहे ना. ब्राह्मण दीक्षा ही म्हणजे खूप तपश्चर्यानंतर मिळते, काही क्वालिफिकेशन झाल्यानंतर मिळते. मग आणि
त्याच्याही वरती ही वैष्णव पद आहे. कारण प्रभूजींनी प्रवचनमध्ये सांगितलं होतं की काय, ब्राह्मण आहे, खूप वरची दीक्षा आहे, पण त्याच्याही वरची लेवल कोणती आहे, वैष्णव लेवल आहे. तर माझा प्रश्न असा होता की मग जर तसं आहे तर कोणी पण नवीन भक्त जेव्हा इस्कॉनला जॉईन करतो तेव्हा आपण त्याला वैष्णव म्हणतो, आपण त्याला ब्राह्मण पण म्हणत नाही, किंवा आपण त्याला नवीन भक्त पण असं पण म्हणत नाही, आपण त्याला काय म्हणतो, वैष्णव म्हणतो. तर असं का, वाय? तर श्यामानंद प्रभूंनी खूप छान उत्तर दिलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की हे जे कंपॅरिझन आहे, हा ब्राह्मण इनिशिएटेड आहे, हा हरिनाम दीक्षा झालेली आहे त्याची, हे जे क्वालिफिकेशन आहेत, हे आपण जरी हे स्पिरिच्युअल क्वालिफिकेशन असले तरी हे आपण आपल्या मटेरियल आयडेंटिफिकेशन सारखंच करतो की ही डिग्री ती डिग्री है ना. पण आपल्याला हे माहीत नाही की अल्टिमेट डिग्री कोणती आहे ना. अल्टिमेट म्हणजे कोण खरा भक्त आहे हे माहीत नाही आहे. आपण काय करतो की मी दाखवतोय की मी जप करतो, मी दाखवतो, मी रिपीट करतोय वर्ड की मी दाखवतोय की मी 16 माळाचा जप करतोय. कोणी चेक करत नाही प्रभूजी माझं की रोज येऊन 16 माळा करतोय का एका माळामध्ये 8च मणी करतोय, कोणी करत नाही आहे. सगळा खेळ विश्वासावरचा आहे. मी दाखवतोय की मी मांसाहार करत नाही, मी दाखवतोय की मी जुगार खेळत नाही, मी दाखवतोय मी विचार करत नाही, मी दाखवतोय की मी कोणत्याच वाईट गोष्टीत नाही, मी दाखवतोय की मी वैष्णव आहे. आणि मी दाखवतोय म्हणून ते मला ॲक्सेप्ट करतायत आणि ते मला तशी डिग्री देत आहेत. हे मटेरियल. पण आपण ॲज अ वैष्णव हे सगळं रिस्पेक्ट केला पाहिजे, कारण गुरु महाराजांनी दिलेल्या दीक्षा असतात, हे त्यांचं अंडरस्टँडिंग हे साधारण नाही आहे. वी शूड डेफिनेटली रिस्पेक्ट. पण मी जर मला ती डिग्री मिळालेली आहे किंवा मी जर त्या क्वालिफिकेशनला पोहोचलेलो तर माझा रोल काय, मी स्वतःला त्याच्या लायक समजलं पाहिजे का नाही. या कलियुगामध्ये खूप अवघड आहे की स्टँडर्ड. अहो प्रभुपाद एका कमेंट्रीमध्ये लिहितात, इवन वी आर नॉट कॅपेबल टू कॉल आवर सेल्फ ॲज निओफाईट डिओटीज. काय लिहितात प्रभुपाद लिहितात की आपण स्वतः एवढे कॅपेबल नाही आहेत की स्वतःला एक नवशिख्या म्हणजे मंदिरात येणारा एक नवीन भक्त असतो ना ते म्हणून घेण्याच्या सुद्धा लायकीचे नाहीत आपण. ह्या कलियुगामध्ये वास्तविकता आहे. आणि हरिनाम दीक्षा, ब्राह्मण दीक्षा, ब्रह्मचार्य, हे सगळं जे आपल्याला हे प्रमोशन्स असतात है ना, हे कलर, सॅफ्रॉन कलर, हे कलर, ते कलर, दिस इज व्हेरी गुड. हे आपल्याला मिळतात आणि आपण ते घेतले पण पाहिजे, नाही घेतले. पण याचा अर्थ असा नाही समजला पाहिजे एका व्यक्तीनं की मी त्याच्या लायक होतो. जेव्हा समजला तेव्हा अहंकार असा वरती आला समजायचं है ना. अहंकार है ना असा शेषनागासारखा असा बसलेला आहे समजायचं त्याच्यावरती. आणि तो जेव्हा मिरवतो ती गोष्ट घेऊन की आय एम, याचा अर्थ त्याचं पतन चालू झालेलं आहे, त्याचं तिथून पतन चालू झालेलं आहे. तर या सगळ्याचं कारण काय आहे तर गुरु कृपा आहे, की गुरूंची कृपा आहे. गुरूंना सगळं कळतं की हा लायकीचा नाही आहे. कळत नाही का, गुरूंना सगळं कळतं. पण गुरु बघतात की चला दाखवतोय ना की मी पालन करतोय, लेट मी ॲक्सेप्ट, ॲटलिस्ट दाखवतोय, तर गुरु ॲक्सेप्ट करतात. ही गुरुची महानता आहे. अरे शूद्रापेक्षाही खालचे, चांडाळापेक्षाही खालची गत
ॲटलिस्ट माझी आहे. म्हणून ते गुरु महाराज आहेत की ते आपल्याला कृपा प्रदान करतायत. अहो ही मोठी कृपा आहे की मी अल्टरमध्ये जातोय, भगवंताच्या चरणांना स्पर्श करू शकतोय. अरे ही केवढी मोठी कृपा आहे. म्हणजे ही ऑथॉरिटी दिली मला गुरु महाराजांनी. आता हे माझं कर्तव्य आहे की त्याचं रिअलायझेशन करणं, ते समजून घेणं. माझ्या अंगात जेवढे दोष आहेत ना, दोष नाहीत असं नाही, खूप दोष आहेत, त्या दोषांवरती कंट्रोल करणं हे माझं कर्तव्य आहे. खूप मोठी परीक्षा आहे, साधारण नाही आहे. त्यामुळे जेव्हा आपण वैष्णवांमध्ये राहतो तेव्हा आपल्याला हा जो 5th पॉईंट आहे ना प्रभू, 4 पॉईंट आपण कव्हर करून घेऊ आणि करतो माणूस. जेव्हा भगवंताच्या समवेत येतो ना, ते बरोबर कंट्रोल होऊन जातात. काम, क्रोध, लोभ, मोह. पण हा जो मत्सर आहे ना, हा डॅमेज करून टाकतो. एक सेंटर जर चांगलं चालायचं असेल, आय हॅव सीन मेनी सेंटर्स, म्हणजे भगवंताच्या कृपेनं सो कॉल्ड काही म्हणा, पण 2002 पासून मी इस्कॉनच्या टचमध्ये आहे. तर मी बरेच सेंटर पाहिलेत, बरेच मंदिरं पाहिलेत. प्रभू हा मत्सर आहे ना, हा बसलेले सेंटर, असे सेटअप सेंटर उद्ध्वस्त करून टाकतो. ठुफ, खलास. कारण भगवंताला तिथं आनंद येत नाही. जिथे भक्त भक्ताचा मत्सर करतात ना, भगवंताला शक्यच नाही, भगवंताला राहवतच नाही. कारण या कलियुगामध्ये, ह्या भूतलावावरती, ह्या पृथ्वीवरती भक्त भगवंताचा मत्सर नाही करणार. हे लिहून देतो मी तुम्हाला. भक्त भगवंताचा मत्सर कधीच करणार नाही, कारण त्याला रिअलायझेशन झालेलं असतं की आपण चुकलेलो आहे. प्रॉब्लेम कुठं येतो? भक्त भक्ताचा मत्सर करतो आणि त्याच्यामुळं सेंटरच्या सेंटर उद्ध्वस्त होतात. त्यांना कळतच नाही की कशामुळे झालं. सेंटरमध्ये पार्टिशन्स होतात, याचा ग्रुप त्याचा ग्रुप. अरे वाट, आपण कृष्ण सेवक आहेत का कृष्ण पार्टी आहे, कृष्ण पार्टी दू असं आहे का आपण? नाही रे बाबा, आपण कृष्णाचे सेवक आहेत. आणि ज्या वेळेस एखाद्या भक्ताला जर असं वाटेल की 2 पार्टी बनत आहेत, तेव्हा जर हुशार भक्त असेल ना, तर मी विनंती करतो की त्याने लहानपण घ्या, पण डोंट डिवाइड युअर सेल्फ इंटू ग्रुप्स. कारण ते भगवंताला आवडत नाही. शांत डोकाने विचार करा मी जे सांगतोय ते. हा जो मत्सर आहे ना, अवघड आहे, पण कंट्रोल करणं तेवढंच गरजेचं आहे. हरे कृष्ण. थँक्यू व्हेरी मच प्रभूजी. कोणाला काही प्रश्न वगैरे असतील तर विचारू. येस प्रभू. मुक्ती आणि मोक्ष, मुक्ती आणि मोक्ष हा सेम शब्द आहे प्रभूजी, काही वेगळा शब्द नाही. पण मी जसं सांगितलं ना तुम्हाला की मुक्ती किंवा मोक्ष, मोक्ष झाला म्हणजे जे निराकारवादी आहेत ते काय म्हणतात की ब्रह्मज्योतीत विलीन होणे. मोक्ष किंवा मुक्ती दोन्ही एकच शब्द आहेत, वेगळे शब्द नाही. तर ते काय म्हणतात की, कारण हे प्रभुपादांनी सांगितलेलं आहे मोक्ष आणि मुक्ती, आत्ताच वाचलं मी ते, म्हणून तुम्हाला आय कॅन कॉन्फिडेंटली से हे दोन्ही एकच शब्द आहेत. फक्त निराकारवादी काय करतात, निराकारवादी मोक्ष किंवा मुक्ती याला लिमिटेड करून ठेवतात की ब्रह्मज्योतीत